आपल्याला वाटतं आपणच पहाटे उठतो, पण असं नाही आहे. ह्या प्राण्यांना पक्ष्यांना पण पहाटेच उठावं लागतं. त्यांना पाहून मोटिवेशन घेतलं आणि जॉबवरती गेले. मला सोडून चालले दोघी जणी. तू म्हटली डायरेक्ट की नाही का अक्षदाला तुला नाही यायचं ना, त्या खड्ड्यात आणि निघून गेली. म्हणजे मी येडी मी असं बोलले की मी चेंज करेपर्यंत नाही. ही मला बोलली गाडीपाशी जाऊन उभा राहा तर आम्ही येतो, म्हणून मी बाहेर आले. नाही मी बसले होते. हे तू बोलले ना बघ, बस चल नाटक नको करू. मासूम चेहरा एवढा मासूम नाहीये गाईस. ब्लॉग गेला नाही पाहिजे. जर तू किती शपथ देऊन आम्हाला चहा प्यायला आणले, शपथ देऊन ना, शपथ देऊन चहा प्यायला चहा प्यायला, पण शपथ देऊन चहा प्यायला आता. गाईस कोमलच्या बॅग वर कॉक्रोच आहे, तिला माहित नाही. हा कोमल कॉक्रोच, कोमल अगं खरंच आहे. रिएक्शन मोठी पाहिजे ती छोटी आली अक्षदा. रिएक्शन छोटीशी आली मोठी नाही आली. जाऊ दे. इथे आम्हाला त्रास देत होत्या म्हणून मी फक्त मला एकटीला चहा घेतला, तर चिडून त्यांनी त्यांचं दोघींचंच बिल पे केलं आणि माझ्या चहाचं पेच नाही केलं. नंतर नाही तर मी आजारी असताना पण पायल मला भिजत शॉपिंगसाठी घेऊन आली. मला काही शॉपिंग करायची नव्हती, सो मी भिजलेली मला स्वतःलाच आरशात बघत बसले. नंतर त्यांची इथे शॉपिंग स्टार्ट झालेली, सो त्यांनी शॉपिंग केली. नंतर ना मी मोबाईलच्या शॉपमध्ये गेलो आणि एवढा वेळ त्यांच्यासाठी काढला, तर मग त्यांना काढायचं बनतंच. मग घेऊन गेले माझ्या आवडीच्या सँडविच शॉपवरती आणि तिथे जाऊन मस्त मी आणि अक्षदाने सँडविच घेतलं. पायल खायचं नाही म्हटली, मग आम्ही तिला काही घेतलंच नाही आणि तिला बोललेलो काही भेटणार नाही, पण जाऊ दे आमचीच मैत्रीण आहे म्हणून शेवटचा बाईट तिला बिचारीला दिला आम्ही दोघींमधला एक. नंतर ना ती आम्हाला सोडायला स्टेशनला आली आणि आमची ट्रेन सुटेल म्हणून लवकरच पळून गेली आणि मी मस्तपैकी उशिरा मागच्या ट्रेननं घरी आले. घरी येऊन बघते तर इथे मस्त मंचुरियनचा बेत होता, विकतचेच आणलेले, पण मी काही खाल्ले नाही कारण की मला टॅबलेट्स खायच्या होत्या, तब्येत डाऊन आहे. सो मी शहाण्या बाळासारखं असं सात्विक जेवण जेवले आणि दॅट्स इट फॉर टुडे.